लिव्ह विदाउट इट. मिलियनेअर बापाची मुलगी, पण ती म्हणते की मी ह्याच्याशिवाय जगू शकत नाही आहे. म्हणजे आयुष्यामध्ये धागडधिंगा, पब, डिस्कोमध्ये ड्रग्ज घेऊन नाचणं एवढंच आयुष्य आहे का? आयुष्याच्या स्टेजेस असतात. आयुष्य आपलं 20मधलं कसं आहे, 30मधलं कसं आहे, 40मधलं कसं आहे, 70 झाल्यानंतर आपल्याला एक समाधानाची सुरकुती ज्या वेळेला चेहऱ्यावरती कुणाची सेवा करून मिळेल ते कसं राहील, सगळ्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि सगळ्यात धोका जो जगभरामध्ये आहे तो नार्को टेररिझमचा आहे. म्हणजे टेररिझमसाठी नार्कोटिक्समधनं मिळालेले पैसे, म्हणजे गोल्डन क्रिसेंट आणि गोल्डन ट्रँगल हे तुम्ही कुठेतरी वाचलं असेल. म्हणजे पाकिस्तान, अफगाणिस्तान हा जो बेल्ट आहे तो गोल्डन क्रिसेंटचा, आणि थायलंड, म्यानमार, लाओस हा जो बेल्ट आहे तो गोल्डन ट्रँगलचा. यातनं जो ट्रेड ड्रग्सचा होतो तो $1000 बिलियन आहे. म्हणजे जगातल्या आयर्न अँड स्टीलच्या इंडस्ट्रीच्या टर्नओव्हरपेक्षा जास्त आहे. आणि त्याचे टार्गेट आहेत तुम्ही मुलं. मग आजकाल जे ट्रान्स फेस्टिवल, सनबर्न फेस्टिवल आणि सगळ्या गोष्टी ज्या होत असतात त्यातनं सावध राहिलं पाहिजे आपण. कारण त्या म्युझिक, कारण मी डॉल्बी सिस्टम का बंद केली, ते राक्षस उभा राहतात, त्यातनं सुद्धा आवाज जे निर्माण होतात ते 120-130 डेसिबलचे जे आवाज आहेत ते सर्वसामान्य माणूस कानानं ऐकू शकत नाही. त्याला एक तर दारू ढोसावी लागते किंवा ड्रग्ज घ्यावे लागते. ड्रग्ज घेतल्यानंतर ते कलर्स असतात, फ्लोरोसंट कलर्स, त्याला आपण टच करू शकतो. ते म्युझिक आपल्या कानामध्ये पियर्स होताना आपल्याला जाणवत असतं. आणि स्पष्ट शब्दात सांगायचं तर शरीरासंबंधातला जो आनंद असतो तो काही तासासाठी त्या काही ड्रग्सच्या माध्यमातून मिळतो. पण त्यावेळेला तुमचं पूर्ण ब्रेन खोकला होतो, सिझलर होतो. त्याला सिझलर ड्रग असं म्हणतात. ॲम्फेटामाइनचे डेरिव्हेटिव्ह आहेत, MDMA वगैरे, किंवा एक्स्टसीचे जे प्रकार आहेत, त्यातनं तुमची स्प्लिट पर्सनॅलिटी होते, सिझोफ्रेनिया ज्याला म्हणतो आपण. हे धोकादायक आहे. कारण मी 150 एकदा मी सगळे चेन स्नॅचर्स बोलवले होते मुंबईमध्ये ॲडिशनल कमिशनर असताना. का गुन्हे करतात? आणि त्यातले 90% मुलं ही ड्रग्सच्या आहारी गेलेली होती. मग एकदा त्या सर्व सेंट्रल नर्वस सिस्टमचा ताबा घेतला अशा एखाद्या व्यसनानी, म्हणजे आणि त्या वयात, या ठराविक वयात, कारण 16व्या-17व्या वर्षीच हे सगळे संसर्ग होतात. म्हणजे झालं तर छत्रपती शिवाजींसारखं महान आणि मोठं तेजस्वी कार्य 16व्या वर्षीच त्यांनी सुरुवात केली होती. शंभू महादेवाच्या साक्षीनं स्वराज्याचं तोरण बांधलं होतं, त्याच वयात केलेलं होतं. आणि वाट लागायला सुद्धा आयुष्याची तेच वय असतं. चांगला संसर्ग असेल तर चांगला संसर्ग त्याच वयामध्ये होतो, आणि वाईट सवयी लागल्या तर त्या निघत नाही, ते त्याच वयामध्ये होतात. पण तुमच्या आयुष्याचं सोनं करायचं आहे की माती करायची आहे? कारण हे वयच असं आहे की त्यावेळेला चकाकणारी गोष्ट, प्रत्येक गोष्ट ही सोन्यासारखी वाटत असते. ती कदाचित अणुकुचीदार काच असू शकते. ती काच कधी लागेल, त्याची कधी जखम होईल, ती जखम कधी चिघळेल, आणि तिचं कधी गँग्रीन होईल, आणि कधी आयुष्य उद्ध्वस्त होईल हे कळत नाही आहे. ट्रस्ट युअर सेल्फ. तुम्हाला काय करायचं आहे हे पहिल्यांदा जाणून घ्या. हे खूप छान प्रार्थना आहे परमेश्वराची. गॉड ग्रँट मी द सिरेनिटी to accept the things which I cannot change, courage to change the things which I can, and wisdom to know the difference. परमेश्वरा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो ते बदलण्याचं मला धैर्य दे. ज्या बदलू शकत नाही आहे ते स्वीकारण्याचं मला सामर्थ्य दे. आणि ज्या बदलू शकतो आणि ज्या बदलू शकत नाही आहे त्या दोन्हीमधला फरक ओळखण्याचं शहाणपण दे. ते शहाणपण खूप महत्त्वाचं आहे. शेवटचा प्रश्न मला लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथनी विचारलेला होता की विश्वास इस दुनिया में तुम क्यों आए हो. माझं मराठी माध्यम होतं, पण हिंदी, मराठी, इंग्लिश जसं जमेल तसं. कारण आयुष्यामध्ये 5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. स्वतःवर विश्वास ठेवणं, नकारात्मक गोष्टीपासनं किंवा नकारात्मक माणसापासनं स्वतःला दूर ठेवणं, डोंट अफ्रेड टू गेट फेल, नापास, अपयशी होण्याला न घाबरणं, स्वतःची झाकलेली मूठ 1.25 लाखाची ती सोडून देणं आणि इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स फेकून देणं, वर्क लाईक हेल. जे ज्यावेळेला पेन व्हायला लागते ना, ज्यावेळेला वेदना व्हायला लागते, ते मोहम्मद अलीचं कुठेतरी वाक्य मी वाचलेलं होतं की तू किती पुशअप्स काढतोस. म्हणजे मी पुशअप्स मोजतच नाही. ज्यावेळेला माझ्या वेदना सुरू होतात त्यावेळेला मी मोजायला सुरुवात करतो. त्यावेळेला पेन्स. द विनिंग हॉर्स डझंट नो वाय इट रन्स, इट रन्स ड्यू टू बीट्स अँड पेन्स. Life is a race, God is your rider, and if you are getting beats and pains, then it's for sure that you are going to win the race. शर्यतीत जो घोडा पळतो ना, त्याला माहीत नसते तो का पळतोय. त्याला जे चटके, फटके, चापकाचे ओरखाडे मिळत असतात त्यामुळे तो पळत असतो. आणि जीवन ही अशीच एक शर्यत आहे. परमेश्वर हा तुमचा रायडर आहे.
आणि जर तुम्हाला ते चटके आणि फटके मिळत असतील तर परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही ती शर्यत जिंकावी. तेव्हा ते चटके फटके मिळत आहेत का, तेव्हा आयुष्य प्लेन नाही आहे. वर्क लाईक हेल अँड गिव्ह समथिंग बॅक टू द सोसायटी. लास्ट व्हेरी इम्पॉर्टंट, आपण कशासाठी आहे, काय आहे आणि आपण काय द्यायचं. जगातली 3 सगळ्यात सुंदर क्रियापद आहेत: टू लव्ह, टू हेल्प अँड टू सर्व. प्रेम करणं, मदत करणं आणि सेवा करणं. ज्या ज्या वेळेला शक्य आहे त्या गोष्टीसाठी आपण तडफडून पुढे गेलं पाहिजे. त्यातनं जे समाधान मिळतं ते आपल्या सेल्फिश मोटिव्ह किंवा मटेरियलिस्टिक किंवा भौतिक गोष्टीमधनं मिळत नाही. पण मी जी मुलाखतीत मला शेवटचा प्रश्न विचारला होता की विश्वास इस दुनिया में क्यों आहे, गोंधळून टाकणारा प्रश्न होता. UPSCचे त्यावेळेचे चेअरमन त्यांनी हा प्रश्न विचारलेला होता. मी तर स्वतःचं कर्तृत्व नाही, आई वडील मला घेऊन आले दुनियेमध्ये. पण मी त्यावेळेला त्यांना एक कविता मला आवडते सर, कदाचित ती माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट मी ठरू शकेल आणि ती कविता मी नेहमी म्हणून दाखवतो. व्हेरी मिनिंगफुल पोएम, द पोएम ऑफ ला मांचा. युद्धातल्या सैनिकाची ती कविता आहे. टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम, जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे. टू फाईट द अनबीटेबल फो, ज्याचा कोणी पराभव करू शकत नाही त्याला जाऊन मला हरवायचं आहे. टू रन वे द ब्रेव डेअर नॉट टू गो, ज्या ठिकाणी कुणी जाण्याचं धाडस करत नाही तिथे जाऊन मला धावायचं आहे. टू ट्राय वेन युअर आर्म्स आर टू वेरी, माझे हात पाय बाहू शरीर सगळं थकून गेलंय, त्यावेळेला मला तो एव्हरेस्ट समोर दिसतोय. तो एव्हरेस्ट गाठण्यासाठी मला एक एक पाऊल पुढे टाकायचं आहे. टू रीच दॅट अनरिचेबल स्टार, this is my quest to follow that star, no matter how hopeless, no matter how far. To fight for the right without questions, without pause. To be willing to march into the hell for heavenly cause. मला सत्यासाठी संघर्ष करायचा आहे, त्यावेळेला कोणताही प्रश्न विचारायचा नाही, कोणताही थांबा घ्यायचा नाही आहे. माझी नरकात जायचीही तयारी आहे, मात्र त्यासाठी असणारं कारण स्वर्गीय असलं पाहिजे. दॅट कॉज. त्या कवितेतल्या पुढच्या ओळी आहेत: आय विल बी ट्रू टू दॅट ग्लोरियस क्वेस्ट, माय हार्ट विल लाय पीसफुल अँड काम वेन आय एम लेट टू माय रेस्ट, अँड द वर्ल्ड विल बी बेटर फॉर दिस, दॅट वन मॅन स्कॉन अँड कवर्ड विथ स्कार्स स्टील स्ट्रोव विथ हिज लास्ट आउन्स ऑफ करेज टू रीच दॅट अनरिचेबल स्टार. तो युद्धातला सैनिक ज्यावेळेला त्याच्या अंगावर जखमा असतील, त्या भळभळणाऱ्या जखमाबरोबर घेऊन त्या स्टारच्या, त्या ताऱ्याच्या दिशेनं तो ज्यावेळेला जाईल, त्या हौतात्म्याच्या दिशेनं तो जाईल, त्यावेळेला जग सगळं म्हणेल की येस, हा शेवटपर्यंत लढत राहिला, हा शेवटपर्यंत लढत राहिला, देशासाठी लढत राहिला, समाजासाठी लढत राहिला. कारण डिग्निटी, डेथ विथ डिग्निटी खूप महत्त्वाची आहे. आपला आयुष्याचा शेवट कसा होतो हा खूप महत्त्वाचा आहे. कारण आता उदाहरण देताना सुरुवातीला परिचय करून देताना 26/11 सांगितलं गेलं. 26/11च्या अगोदरची परिस्थिती, दरम्यानचे ते 60 तास आणि त्यानंतरचे 1.5 वर्ष मी मुंबईला बदलताना पाहिले आणि माझ्या आतमधनं जे बदल होत होते ते मी पाहिलेले आहेत. माझी पत्नी बऱ्याचदा विचारते की तुम्ही एक ग्लॉक पिस्टल घेऊन बुलेट प्रूफ जॅकेट नसताना, कारण ते ऑड युद्ध होतं. कारण मी आणि माझा बॉडीगार्ड सुरुवातीला आम्ही दोघंच घुसलेलो होतो. 9 वाजून